नमस्कार, मी पल्लवी तुमचं कृष्णा फॅमिली व्लॉग्स मध्ये मनापासून स्वागत करते। आज तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे मस्त चटकदार अशी रेसिपी। तुम्ही ही त्यातल्या आहेत का ज्यांना गोड आंबट तिखट आवडतं? तर मग मलाही आवडतं, त्यांच्याच करिता ही रेसिपी आहे ज्यांना चटकदार आवडतं। मग अशी चटकदार रेसिपी कशी करायची ते पाहूयात। तर चटकदार रेसिपीचं नाव आहे आज दही वडे। तर असे दही वडे तुम्हाला कुणीही सांगणार नाही एवढे परफेक्ट कसे बनवायचे आणि चवदार। तर हे जेवढे दिसायला परफेक्ट दिसायलेत त्यापेक्षाही चवीला खूप छान आहेत बरं का। अशीच परफेक्ट हिरवी चटणी कशी बनवायची ते पण सांगणार आहे आणि दही वडे तर बिलकुल तुमचे चुकणार नाहीत, 100% गॅरंटी देते। एकदा ट्राय करा रेसिपी, दिसायला जेवढी हार्ड दिसते तेवढी नाहीये बरं का। आणि उन्हाळे दिवस चालू होतात, सर्वांना गोड आंबट तिखट आवडतं, त्यामुळेच ही रेसिपी शेअर केलेली आहे। मग चला कशी बनवायची आपण पाहूयात। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आता कृष्णा फॅमिली व्लॉग्सला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल वरती प्रेस करून नोटिफिकेशनला ऑल करा, म्हणजे तुम्हाला असेच रोज छान छान व्हिडिओज पाहायला भेटतील। मग असेच न चुकता दही वडे कसे बनवायचे, काय साहित्य लागतं ते सर्व रेसिपी मी अगदी डिटेल्स मध्ये शेअर केलेली आहे। मग चला काय साहित्य लागते पाहूयात। तर इथे गोड चटणी मी अगोदरच बनवून घेतली, याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली नाही, ही तुम्ही नेटवरती पाहू शकता। पण मी दही वडे आणि हिरवी चटणी कशी बनवायची परफेक्ट ते सांगणार आहे। तर इथे 1 वाटी उडदाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली, जवळजवळ 7 ते 8 तास उडदाची डाळ भिजत ठेवायची। आता यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे। आता ही मिक्सर जारला लावायची, अगदी थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाण्याचा वापर करू नका। जास्त पाण्याचा वापर केला तर मग दही वडे बनवायला येत नाहीत आणि बिना पाण्याची ही डाळ वाटल्या जात नाही मिक्सरला। आता त्यामध्ये अगदी 3 ते 4 मिरी घालायची, काळी मिरी, कारण याने खूप छान चव येते वड्यांना। तर इथे तुमची क्वांटिटी जशी असेल डाळीची त्यानुसार तुम्ही इथे मिऱ्याचा वापर करा, नसेल घालायचे तरीही चालतं, पण मला मिरे खूप आवडतात वड्यांमध्ये। जसे तुम्ही सांबर वडा बनवतात, मेदू वडा, त्याच प्रकारे अशी डाळ फेटून घ्यायची, परफेक्ट तशीच सेम ही डाळ वाटून घ्यायची, अगदी पातळ दळायची, होईल तेवढं बारीक दळायचं, तेव्हाच तुमचे वडे खुसखुशीत होतात। आता सर्व डाळ मी वाटून घेतलेली आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय। एका मोठ्या पातेलं घ्यायचंय, म्हणजे जसं तुमचं जास्त बॅटर असेल तर मोठं पातेलं घ्यायचंय, कारण असं फेटावं लागतं। आता फेटल्याशिवाय तुमचा मेदू वडा किंवा मग दही वडा असेल तो बनत नाही। मग असं छान हाताने फेटत राहायचंय जवळजवळ 10 ते 15 मिनिटं आणि एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचंय, जोपर्यंत हे हलकं होत नाही तोपर्यंत फेटायचं। आता हे चेक करून पाहायचं झालंय की नाही। पाणी घ्यायचंय असं वाटीमध्ये, त्यावरती थोडासा गोळा घालायचा, असा गोळा तरंगायला लागला पाण्यावरती की असं समजायचं आपलं बॅटर परफेक्ट फेटून झालेलं आहे। मग आता बॅटर तयार झालेलं आहे, असंच झाकून ठेवूयात। इकडे लाल गोड आंबट तिखट चटणी पण झालेली आहे। चटणी दिसली की तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल, कारण मला तर असं गोड आंबट दिसलं की खरंच तोंडाला पाणी सुटतं। आता बॅटर तयार झालेलं आहे, इथे आपल्याला दही घ्यायचंय। तर दह्याला 1 चमचा दही मी बाजूला काढले, बाकीचं जे आपण दह्यावरती सर्व करणार आहे त्यासाठी 1 वाटी दही घेतलंय बाजूला। तर हे 1 चमचा दही वडे डुबवण्यासाठी आपल्याला त्याचं पाणी बनवायचं। तुमच्याकडे इथे ताक असेल तर ताकही घेऊ शकता, ताक असेल त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे। आता हे यामध्ये जे भिजवलेले वडे ते पंचट लागत नाहीत, म्हणून असं दह्याचं पाणी करायचं किंवा मग ताकाचं पाणी। आता हे पाणी साईडला ठेवायचंय, आपल्याला दही बुडवण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर आता हे दही सर्व करण्यासाठी पाहिजे वड्याला, तेही फेटून घ्यायचे, त्यामध्ये थोडीशी साखर घालायची। 1 वाटी दही असेल तर 1 चमचा घालायचे। आता गोड तुम्ही तुमच्यानुसार वापरा। आता गोड दही असेल तेव्हाच वडे खायला मज्जा येते। तुम्हाला जास्त नसेल आवडत तर थोडी का होईना साखर घाला आणि मस्त दही फेटून घ्या। वेळ असेल तुमच्याकडे तर अशी डायरेक्ट साखर घाला, किंवा मग वेळ नसेल तर मग फेटी साखर घातली तरीही चालतं, पण साखर घातली दह्यामध्ये फेटून ठेवलं की दही आंबटही होत नाही आणि बराच वेळ टिकून राहतं। आता इथे दोन्ही दही फेटून तयार झालेले आहेत, पाण्याचंही आणि सर्व करायसाठी। आता त्यानंतर बनवूयात आपण चटणी। तर बाहेर तुम्हाला वड्यांना, वडापाव असेल किंवा मग पॅटीस असेल त्याच्यावरती चटणी भेटती, मग ती कशी बनवायची हे प्रत्येकाला प्रश्न पडतो। मग चला, 1 अद्रकचा तुकडा घालायचा आहे,
पुदिना घालायचा आहे, पुदिन्यापेक्षा दुप्पट कोथिंबीर घालायची. आता पुदिना एक हिस्सा असेल की 2 हिस्से कोथिंबीर घालायची. स्वच्छ धुवून घेतली होती मी अगोदरच. त्यानंतर आता यामध्ये घालायचंय चवीपुरतं पांढरं मीठ. आता तुम्ही जास्त मिठाचा वापर करू नका इथे, शक्यतो खरट होईल चटणी. आता जेवढं मीठ घालायचंय त्यातलं अर्ध पांढरं आणि अर्ध काळं मीठ. आता काळं मीठ इथे खूप महत्वाचं आहे, यामध्ये काळं मीठ अवश्य घाला कारण याने चव येते. त्यानंतर इथे जलजिरा पावडर घेतलाय. आता तुमच्याकडे जलजिरा पावडर नसेल किंवा मग चाट मसाला घाला किंवा पाणीपुरी मसाला घाला. आता हे तिन्ही मसाले जवळपास एकाच टेस्टचे असतात. माझ्याकडे चाट मसाला पाणीपुरी मसाला नव्हता म्हणून इथे मी जलजिरा मसाला घातला. आता हे छोटा चमचा घालायचा एक. आता तुमच्या चटणीची क्वांटिटी जशी आहे त्यानुसार तुम्ही चाट मसाला घाला. त्यानंतर आता यामध्ये महत्वाची टिप्स आहे, म्हणजे यामध्ये घालायचं आपल्याला थोडीशी आंबट लागते ना ही चटणी, त्यासाठी दही. आता इथे तुम्ही लिंबाचा वापर केला तर तुमची चटणी काळी पडते. बरेच जण म्हणतात दही नसेल तर लिंबू वापराल, पण लिंबाचा वापर करू नका कारण चटणी जी आहे ती काळी पडते. आता दह्याचा वापर केला तर ही चटणी 2 ते 3 दिवस मस्त हिरवीगार असाच कलर टिकून राहतो. पाहू शकता तुम्ही मस्त हिरवागार कलर आलाय. जास्त पाण्याचाही वापर करू नका कारण एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे म्हणून थोडंसं पाणी घाला आणि मस्त बारीक ही चटणी वाटून घ्या. त्यानंतर आता चटणी बनवून झालेले दही दोन्ही चटण्या तयार आहेत. आता बनवायचे तर वडे. तर हे वड्यासाठी तेल मी गरम केलेलं आहे, अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता असा पाणी घ्यायचं एका वाटीत, पाण्यात हात बुडवायचा आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारात दही वडे बनवून घ्यायचे. आता इथे माझ्याकडे साचा वगैरे काहीच नाही, मला जसे भज्जे घालतो त्याप्रमाणे मी वडे बनवत असते. तर थोडं थोडं पाण्याचा हात घेतला की दही वडे सोडता येतात. तर थोडा वेळ थांबायचंय कारण लगेचच्या लगेच तुम्ही हलवायचा प्रयत्न केला तर ते वडे आहेत ते एकमेकांना चिटकतील. म्हणजे थोड्या वेळानं तेल घालायचे वरतून आणि नंतर असे छान खरपूस होईपर्यंत तळायचे. लाल अगदी हाय टू मीडियम फ्लेमवर तळायचे, एकदम फुल गॅसवरती तळू नका कारण मध्यभागी वडे तळल्या जात नाहीत. म्हणून कमी किंवा मग थोडा वेळ फुल कमी असं करून वडे तळायचे, तेव्हाच वडे छान मध्यभागी तळतात. तर सर्व वडे अशाच प्रकारे तळून घ्यायचेत. तर बिना साचेचेही वडे छान तयार होतात आणि लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर पाणीपुरी पण या रेसिपी पुढे फेल आहे कारण हे दही वडे पाणीपुरीपेक्षा पण मला तर वाटतं खरंच भारी लागतात. तर मग हे 5 सर्व वडे असे तळून घ्यायचेत आणि एकदा नक्की रेसिपी ट्राय करा. जेवढी दिसायला हार्ड वाटते तेवढी नाहीये बरं का, आणि बिलकुल चुकणार नाही. फक्त चटण्या परफेक्ट बनवायच्यात कारण चटण्या छान झाल्या तरच दही वडे खायला मज्जा येते. तर असे छान लाल वडे मी सर्व तळून घेतलेले आहेत. आता वडे सर्व करायचे. तर दही वडे तयार झालेत. इथे पाणी बनवून घेतलं होतं आपण दह्याचं, त्याच्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालायचंय. आता ह्या दह्याच्या पाण्यामुळे वडे पांचट लागत नाही. डायरेक्ट पाण्यात घातलेले वडे हे पांचट लागतात. म्हणून आता काय करायचंय, ह्या पाण्यामध्ये दही बुडून घ्यायचे. पण त्या अगोदर तुम्हाला वडा दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे आणि मस्त तळलेला पण आहे मध्यभागी पण, आणि खूप नरम झालेले. तर कारण परफेक्ट वडा हा असा होतो बरं का. तर मग आता ह्या पाण्यामध्ये वडे सोडायचे. जास्त वेळ भिजत ठेवू नका कारण ते जास्त वेळ ठेवले की सगळे तुटल्या जातील. म्हणून 2 ते 3 मिनिटच अगदी बुडवून घ्यायचे. इकडे दही सर्व करायचे आणि त्यामध्ये अगदी हलक्या हाताने प्रेस करून हे वडे आपल्याला घ्यायचे आहेत पाण्यातून काढून. आणि तुम्हाला इथे जर पाण्यातले वडे आवडत नसेल, कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट पाण्यात न डुबवता सर्व करू शकता. बरेच जण डायरेक्ट पण खातात, पण असे सॉफ्ट आणि मस्त दही वडे असे पण छान लागतात. तसेही आता ज्याची त्याची प्रत्येकाची आवड वेगवेगळी. वरतून सर्व साईडने दही सर्व केलंय, त्यावरतून मस्त हिरवीगार चटणी घालायची आहे. तर कलर पाहू शकता किती सुरेख आलाय. आणि आता लाल चटणी. आता एवढं सगळं दिसलं की तोंडाला पाणी सुटतं बरं का. तुमच्याही सुटलं असेल, माझ्या तर मी खाल्लेत पण अजूनही पाणी सुटते. तर हे पहा मस्त लाल हिरवी दही गोड सर्व केले. आता त्यावरतून थोडासा अगदी चाट मसाला किंवा मग जो मसाला वापरलाय तुम्ही पाणीपुरी तो मसाला टाकायचा आहे. त्यावरतून कश्मीरी लाल तिखट अगदी हलक्या हाताने घालायचे.
मग आहे की नाही मस्त तोंडाला पाणी सोडणारी चटकदार रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. न बिघडता न चुकता शेअर केलेली आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज करिता आता जाता जाता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत भेटेल मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.